नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी DJ वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 9th मॅथ्स 1 मधील सेकंड चॅप्टर रियल नंबर्स कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.3 ज्या अंतर्गत सर्ड कशाला म्हटलं जातं, सर्डचा सिम्पलेस्ट फॉर्म काय असतो, सिमिलर सर्ड कसे असतात याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, सर्ड ही कन्सेप्ट समजावून घेण्यापूर्वी सुरुवातीला आपण रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर म्हणजे काय ते जरा थोडंसं पाहूया. आपण काही असे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर घेतोय की ज्याचं आपल्याला रूट फाइंड आउट करायचं आहे. सपोज मी तर 4, 10, 20, 32 असे रेग्युलर नंबर घेतले ज्याचे आपल्याला परदेशी फॅक्टर्स फाइंड आउट करता येतील आणि यामध्ये याचे काही रूट्स फाइंड आउट करूया. सपोज याचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं असेल, याचं क्यूब रूट फाइंड आउट करायचं असेल, याचं 4th रूट फाइंड आउट करायचं असेल किंवा याचं 5th रूट फाइंड आउट करायचं. या पद्धतीने आपण याचे रूट्स फाइंड आउट करूया. ज्याची व्हॅल्यू निघेल त्या फक्त शोधूया, उरलेले तसेच राहतील. आपण रेग्युलरली रूट फाइंड आउट करत असताना काय करतो, आतला जो नंबर आहे त्याचे फॅक्टर्स पडतो. म्हणजे जिथं 4चे फॅक्टर्स काय येतील, 2 2s are 4. इथं स्क्वेअर रूट घ्यायचा, याचा अर्थ दोघापैकी एक जर पार्ट इक्वल असेल तर बाहेर घेतो, म्हणजे 2 बाहेर येणार, म्हणजे स्क्वेअर रूट निघून गेलं. इथं 10चे फॅक्टर्स जर आपण विचारात घेतले तर 2 5s are 10. याच्यामध्ये क्यूब रूट काढत असताना 3 इक्वल जर फॅक्टर्स असतील तर आपण बाहेर घेतो. इथं तसे फॅक्टर्स नाही आहेत म्हणजे हे आन्सर तसंच राहील, म्हणजेच क्यूब रूट ऑफ 10 तसंच राहील. नेक्स्ट आन्सरमध्ये जर आपण पाहिलं 20चे जर फॅक्टर्स पाहिले तर 2 2s are 4, 4 5s are 20. या पद्धतीने आपण फॅक्टर पाडणार. याचं 4th रूट पाहिजे, याचा अर्थ 4 इक्वल पार्ट पाहिजेत आतले, तर आपण ते बाहेर घेणार. इथं पण तसं नाही आहे, म्हणजे हे पण तसंच राहील 4th रूट ऑफ 20. सेम वे जर पुढचं एक्झाम्पल पाहिलं, 5th रूट फाइंड आउट करायचं आहे आपल्याला 32चं. आता 32चे जर फॅक्टर्स पाडले 2 2s are 4, 4 2s are 8, 8 2s are 16, 16 2s are 32. या पद्धतीने तुम्ही फॅक्टर्स पाडू शकता. 5th रूट पाहिजे असेल तर 5 इक्वल फॅक्टर्स असतील तर आपण त्यातला एक फॅक्टर्स बाहेर घेतो. इथं 5च आहेत म्हणजे ते बाहेर आलं म्हणजे 2 येणार. आता हे जर ऑब्झर्वेशन तुम्ही केलं यामध्ये तर तुमच्या लक्षात येईल की हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे, हे जे लास्ट एक्झाम्पल आहे, भले आन्सर सेम आले तो भाग वेगळा, परंतु इथं रूटचं साईन राहिलेलं नाही, टोटली सगळे फॅक्टर्स बाहेर आले. म्हणजेच हे जे आन्सर आलं ज्याला आपण रॅशनल रूट्स असं म्हणतो, म्हणजे याची जी आन्सर आली ती रॅशनल आली. आणि ही जी 2 आन्सर आहेत ज्यामध्ये रूटचं साईन राहिलेलं आहे, म्हणजेच ही जी उत्तर आली ती इरॅशनल आली असा त्याचा अर्थ असतो. आता इथं आपण काय काय केले पहा, थोडेसे नियम लक्षात घ्या. आपण इथं रूटच्या आत जी व्हॅल्यू घेतलेली आहे 4, 10, 20, 32, सपोज ही व्हॅल्यू ए असेल असं धरून चालूया. आणि याचं पुन्हा रूट फाइंड आउट करत असताना काही ठिकाणी स्क्वेअर रूट, क्यूब रूट, 4th रूट, 5th रूट असं वेगवेगळे रूट फाइंड आउट केले. सपोज आपण त्याचं nth रूट फाइंड आउट केलेलं आहे. मग याची रूट्स फाइंड आउट केल्यानंतर आपलं जे फायनल आन्सर आलं, आता ह्याची टोटल व्हॅल्यू जी आली, सपोज एक्स ही व्हॅल्यू आलेली आहे. मग आपल्याला एक्स व्हॅल्यू ही 2 प्रकारे आली, म्हणजे एक्सचे काही जे रूट्स आले ते रॅशनल आले आणि काही रूट्स जे आले ते इरॅशनल आले. मग हे जे इरॅशनल रूट्स आलेले आहेत यामध्ये, यालाच आपण सर्ड असं म्हणतो. म्हणजे सर्ड ही कन्सेप्ट कशी आहे पहा, जे इरॅशनल रूट्स असतात म्हणजे सर्ड्स असतात त्यालाच सर्ड असं म्हटलं जातं. मात्र याच्यात काही कंडिशन आहेत. कंडिशन म्हणजे कोणती, की याच्यातला हा जो ए आहे म्हणजे ह्या रूटच्या आतला जो नंबर आहे तो ए हा नेहमी पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असावा, म्हणजे आतला नंबर हा पॉझिटिव्ह असायला पाहिजे. शिवाय एन हा 1 पेक्षा मोठा असावा. आपण घेत असताना सेकंड रूट पासून म्हणजे स्क्वेअर रूट पासून पुढे आपण घेत आलो. आणि हे फायनल आन्सर जे येणार आहे ते इरॅशनल असायला पाहिजे, त्यालाच आपण सर्ड असं म्हणतो. मग हे जे साईन असतं ज्याला आजपर्यंत आपण स्क्वेअर रूट असं म्हणतो, याच साईनला आपण रॅडिकल साईन असं म्हणतो. म्हणजे हे रॅडिकलचं साईन आहे. मग हे सेकंड रूट, 3rd रूट म्हणजे क्यूब रूट, 4th रूट यासाठी हे साईन वापरतो. यामध्ये हा जो एन असतो ज्याला आपण ऑर्डर असं म्हणतो, म्हणजे इथं ऑर्डर 2 आहे, 3, 4, 5 या पद्धतीने याची ऑर्डर सांगतो. आणि हा जो ए असतो ज्याला आपण रॅडिकंट असं म्हणतो. म्हणजे हे 3 शब्द लक्षात ठेवायचे आहेत. ह्या साईनला आपण रॅडिकल असं म्हणतो. हे एन म्हणजे इथं जे असतो म्हणजे जे रूट फाइंड आउट करायचं असतं, सेकंड रूट म्हणजे स्क्वेअर रूट, क्यूब रूट, 5th रूट, त्याला आपण ऑर्डर ऑफ द रूट असं म्हणतो. आणि त्याच्या आत जो नंबर असतो जो रॅडिकंड असतो त्याला आपण
सॉरी आतल्या नंबरला आपण रॅडिकंड असं म्हणतो. मग फायनली सर्डची डेफिनेशन देत असताना असं दिलं जातं, इफ एक्स इज द nth रूट ऑफ ए, एक्स हे एचा nth रूट असेल, फेर ए इज एनी रॅशनल नंबर, ए मात्र रॅशनल पाहिजे आणि फायनल आन्सर मात्र इरॅशनल पाहिजे. म्हणजे काय म्हणतोय पहा, रूटच्या आतली जी संख्या आहे जी इथं 4, 10, 20, 32 घेतली ही रॅशनल हवी, परंतु फायनल आन्सर हे इरॅशनल हवे, त्यालाच आपण सर्ड असं म्हणतो. म्हणजेच इथं ही जी दोन एक्झाम्पल आलेले आहेत, क्यूब रूट ऑफ 10 हा सर्ड आहे, फोर्थ रूट ऑफ 20 हा सर्ड आहे, परंतु हा स्क्वेअर रूट ऑफ 4, फिफ्थ रूट ऑफ 32 हा सर्ड नाही असं म्हटलं जातं. म्हणून आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये सर्ड ओळखणं आणि सर्ड एखादा सर्ड दिला असेल तर त्याची ऑर्डर ओळखणं यावर आधारित साधे प्रश्न आहेत, ते पहिला पाहू. फर्स्ट क्वेश्चन काय पहा, स्टेट दी ऑर्डर ऑफ दी सर्ड्स गिवन बिलो. आपल्याला इथे एकदा 5 सर्ड दिलेले आहेत, त्याची ऑर्डर सांगायचे. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये क्यूब रूट ऑफ 7 सांगितलं. इथं जो क्यूब रूट आहे म्हणजे हे जो 3 नंबर आहे यालाच ऑर्डर असं म्हणतो, म्हणजे याची ऑर्डर 3 आली. इथं 5 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 12 हा 5 हा फॅक्टर्स यातनं रिपीट झालेला आहे, 2 वेळा आत 5 होता म्हणून तो बाहेर आला. हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे सर्डचा, तो आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. म्हणजे हा 5 बघायचा नाही. इथं स्क्वेअर रूटचं साईन आहे, इथं ऑर्डर नाही म्हणजे 2 आहे, याचाच अर्थ स्क्वेअर रूट आहे म्हणजे ऑर्डर 2 आली. इथं फोर्थ रूट आहे म्हणजे ऑर्डर 4 असेल. सेम वे इथं नाहीच आहे म्हणजे स्क्वेअर रूट आहे म्हणजे ऑर्डर 2 आहे, आणि इथं क्यूब रूट दिसतं म्हणजे ऑर्डर 3 आहे, म्हणजे ऑर्डर आपण पडदिशी सांगू शकतो. महत्वाचा भाग म्हणजे सर्ड आहे की नाही ते ओळखणं. तो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड जस्टिफाय. इथे ही जी 5-6 उदाहरणं दिलेली आहेत ह्यातले सर्ड कोणते आपल्याला ते जस्टिफाय करायचे आहेत, आपण कारणासह पटवून देऊ. सपोज फर्स्ट एक्झाम्पल असेल. फर्स्ट एक्झाम्पल काय सांगितलं आहे, क्यूब रूट ऑफ 51चं क्यूब रूट. आता पहिली गोष्ट आपण 3 गोष्टी इथं चेक करणार आहोत. म्हणजे इथं एन आणि इथं ए सर्डचा भाग लक्षात घ्या. फायनल आन्सर याचं जर एक्स हा जर रॅशनल येत असेल म्हणजे रूटचं साईन निघत असेल तर तो सर्ड नाही आहे, रूट राहायला पाहिजे. हा पहिला नियम लक्षात घ्या. म्हणजे एक्स ज्याला आपण इररॅशनल नंबर म्हणतो, म्हणजे फायनल आन्सर हे इररॅशनलमध्ये यायला पाहिजे. ए हा पॉझिटिव्ह रॅशनल असायला पाहिजे आणि एन हा 1 पेक्षा मोठा असायला पाहिजे. तर साहजिकच आहे, ए हा पॉझिटिव्ह आहे, एन हा 1 पेक्षा मोठा आहे, म्हणजे ह्या 2 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. एक्स म्हणजेच फायनल आन्सर याचं इररॅशनल यायला पाहिजे, म्हणजे याचं सगळं जे क्यूब रूट आहे ते निघायला नाही पाहिजे. मग 51चे जर फॅक्टर्स पाहिले तुम्ही तर काय येतात, 17 3 जार 51. हे एवढेच फॅक्टर येतात, म्हणजे क्यूब रूट आपण नाही काढू शकत. याचा अर्थ हा सर्ड आहे. फक्त आपण लिहित असताना इथं म्हणूया हिअर, हा जो 51 नंबर आहे तो पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. म्हणजे आपण जो ए पॉझिटिव्ह असतो सांगतो त्या पद्धतीने हा सांगतोय पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. याशिवाय जो 3 आहे म्हणजे इंडेक्स जो आहे म्हणजेच एन आहे. 3 मीन्स एन, एन इज इक्वल टू 3 विच इज ग्रेटर दॅन 1, किंवा डायरेक्ट असं लिहा एन इज ग्रेटर दॅन 1. इथं ए म्हटला तरी चालतं. ए म्हणजेच 51 जो पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, एन हा ग्रेटर दॅन 1 आहे, आणि ह्याची जी फायनल व्हॅल्यू आहे म्हणजे 51चं जे क्यूब रूट आहे तो इररॅशनल नंबर आहे. म्हणजे या तिन्ही कंडिशन इथं मान्य झाल्यात, म्हणून आपण इथं असं म्हणू शकतो की हा जो रूट फॉर्ममधला जो नंबर आहे तो सर्ड आहे. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 51 इज अ सर्ड. म्हणजे सर्ड आहे की नाही बघत असताना आपण 3 कंडिशन चेक केल्या पहा. एक म्हणजे त्याच्या आतला जो नंबर आहे तो पॉझिटिव्ह आहे का, इथली व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी आहे का, आणि फायनल आन्सर हे इररॅशनल आहे का. ह्या तिन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तरच त्याला आपण सर्ड म्हणणार. एक जरी कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर त्याच स्टेजला आपण तो सर्ड नाही असं म्हणू शकतो. समजा सर्ड नसणारे एखादं एक्झाम्पल असेल तिथं आपण डायरेक्ट जर लिहिलं तरी चालतं. एखादं उदाहरण तसं पाहूया. सपोज हे क्यूब रूट ऑफ 64 घ्यायचं आहे, कुठलंही रूट असू दे. सपोज मी 5th एक्झाम्पल घेतोय, आपल्याला क्यूब रूट ऑफ 64 घ्यायचे. आता 64चे जर फॅक्टर्स पाडले आपण तर काय होतात पहा, 2 2 जार 4, 4 2 जार 8, 8 2 जार 16, 16 2 जार 32, 32 जार 64. डायरेक्ट तुम्हाला पार्ट असेल की हा 4चा क्यूब आहे तर 4 इंटू 4 इंटू 4 लिहिला तरी चालेल. आपण हे रेग्युलर फॅक्टर्स पाडल्यात आणि याचं क्यूब रूट फाइंड आउट करायचं आहे. क्यूब रूट फाइंड आउट करायचं म्हणजे 3 इक्वल पार्ट असतील, फॅक्टर्स असतील तर एक बाहेर घेतो. म्हणजेच आपण इथं 2 इंटू 2 करणार, म्हणजे त्याचं फायनल आन्सर 4 येणार.
म्हणजेच हिअर काय म्हणतो, याची जी व्हॅल्यू आली क्यूब रूट ऑफ 64, जी व्हॅल्यू 4 आहे, डायरेक्ट पार्ट असेल तुम्ही अशी लिहिली चालते, विच इज अ रॅशनल. इथं रूटचं साईन राहिलेलं नाही, म्हणजे फायनल आन्सर हे रॅशनल नंबर आलेला आहे. मग फायनल आन्सर आपल्याला हे इरॅशनल पाहिजे असतं. याचा आता हा सर्ड नाही आहे, देअरफॉर आपण इथं म्हणू शकतो की हा 64चा जो क्यूब रूट असेल इज नॉट अ सर्ड. म्हणजे तुम्हाला सर्ड फाइंड आउट करत असताना हे तीन ज्या म्हणजे कंडिशन्स आहेत त्या सॅटिस्फाय होतात का चेक करायच्या. आता हे सगळ्या उदाहरणामध्ये जर पाहिलं तर पहिल्या दोन कंडिशन सगळ्यांना सॅटिस्फाय होतात. म्हणजे हा पॉझिटिव्ह नंबर आहे, मग तो फ्रॅक्शन असला तरी चालतो, रॅशनल नंबर सांगितलं आहे आपल्याला, म्हणजे आतला ए प्रत्येकामध्ये पॉझिटिव्ह आहे, एन हा एकपेक्षा मोठाच आहे प्रत्येकामध्ये. म्हणजे पहिल्या दोन्ही कंडिशन ह्या सगळ्या उदाहरणांना क्वालिफाय होतात, लागू पडतात, सॅटिस्फाय होतात. फक्त महत्त्वाची कंडिशन कुठली, ही तिसरी कंडिशन काय आहे पहा, की फायनल आन्सर हे इरॅशनल पाहिजे. मग याचं इरॅशनल आलं म्हणून हा सर्ड आहे, याचं नाही आलं हा सर्ड नाही आहे. आता 256चं स्क्वेअर रूट निघतं, याचा चालतो 60चा, हा 16चा स्क्वेअर आहे, म्हणजे हा सर्ड नाही, जसा हा सर्ड नाही आहे. सेम वे इथं 16चं फोर्थ रूट, आता 16चं फोर्थ रूट म्हणजेच 2 येतो, म्हणजे 2 2 जार 4 4 4 जार 16 येतो, म्हणजे याचं फायनल आन्सर 2 येत आहे, म्हणजे जे रूट निघून जाते, म्हणजे हा सर्ड नाही आहे. 85 जर आपण पाहिलं तर काय होईल पहा, 3 3 जार 9 9 3 जार 27 27 3 जार, म्हणजे फोर्थ रूट असेल तर चाललं असतं, फिफ्थ रूट निघणार नाही, म्हणजे हा सर्ड आहे. इथं 22/7चं स्क्वेअर रूट निघत नाही, म्हणजे हा सर्ड आहे, आणि हा पहिला सर्ड आहेच. म्हणजे फायनल आन्सर जर तुम्हाला निघालं याचा चालतो रॅशनल नंबर आला तर त्याला आपण सर्ड म्हणणार नाही, आणि रूट तसंच राहिलं, थोडा जरी अंक त्यामध्ये राहिला तर आपण त्याला सर्ड आहे असं म्हणू शकतो. आता या कन्सेप्टच्या नंतर आपल्याला पुढची महत्त्वाची कन्सेप्ट शिकायची आहे, ते म्हणजे लाईक सर्ड कशाला म्हटलं जातं. म्हणजे सिमिलर ऑर लाईक सर्ड आपण समजावून घ्यायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण एखाद्या सर्डचा सिम्पलेस्ट फॉर्म काय असतो ते समजावून घेऊ. इथे एक दोन एक्झाम्पल दिलेले आहेत, स्क्वेअर रूट ऑफ 48 आणि 98 ही दोन एक्झाम्पल्स आहेत. 48चं स्क्वेअर रूट काढायचे म्हणजे फॅक्टर्स केलेले आहेत, 16 3 जार, 16चं स्क्वेअर रूट 4 येतं, म्हणून 16चं स्क्वेअर रूट सेपरेट 4 घेतलेलं आहे, म्हणजे त्याला प्रोडक्ट फॉर्ममध्ये मांडलेलं आहे, आणि हे स्क्वेअर रूट सेपरेट लिहिलं आहे. तुम्ही आतल्या आत जरी फॅक्टर्स पाडून कॉमन काढलं तरी चालतं, म्हणजे 4 हा बाहेर आला, कारण 16चं स्क्वेअर रूट 4 आलं आणि रूट 3 राहिलं. म्हणजेच 48चा हा जो 4 रूट 3 आहे तो सिम्पलेस्ट फॉर्म आला, म्हणजे तो सिम्पलेस्ट सर्ड झाला. सिम्पलेस्ट केव्हा म्हणणार की या 3चं पुन्हा फॅक्टर्स नाही पडणार, किंवा जरी फॅक्टर्स पडले तर त्या रूटच्या बाहेर कॉमन काय नाही येणार, म्हणजे रूटच्या बाहेर ते नाही येणार जो काही डिजिट असेल तो. म्हणजे हा 4 रूट 3 जो नंबर झाला त्याला सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्ड म्हणणार. सेम वे इथं 98चे फॅक्टर्स पडत असताना 49 2 जार आलं, मग 49चा जो स्क्वेअर रूट असतो तो 7 आला, आणि हा रूट 2 तसाच राहणार, म्हणजे 7 रूट 2 याचा आन्सर आलं. म्हणजे हा सुद्धा 98चा हा सिम्पलेस्ट झाला. आता तुम्हाला दिसायला हा सिम्पल दिसत असेल, पण थोडक्यात हा जो मिक्स्ड सर्ड येतो, म्हणजे बाहेर मॅक्झिमम आपण जो काढला त्याला सिम्पलेस्ट फॉर्म असं म्हटलं जातं. म्हणजेच हे रूट 2 रूट 3 रूट 5 की ज्याचे पुन्हा फॅक्टर्स नाही पडणार, या टाईपमध्ये जे सर्ड असतात त्याला त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म म्हणतात. आता हे सिम्पलेस्ट फॉर्मवर आधारित आपण सिमिलर किंवा लाईक सर्ड कसं सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं पहा, इथे एक 3 उदाहरणं दिलेली आहेत. रूट 2 हे फर्स्ट आहे, -3 रूट 2 हे सेकंड, आणि 4 रूट 2 हे थर्ड. हे तिन्ही लाईक सर्ड्स आहेत. आता लाईक सर्ड्स आहेत म्हणजे काय, आपण यापूर्वी लाईक टर्म्स शिकलो. फॉर एक्झाम्पल 2x 7x -5x 3/2x, ह्या प्रत्येकामध्ये x हे व्हेरिएबल सेम असेल, इथला कोइफिशियंट काय पण असू दे, ह्याला आपण लाईक टर्म्स असं म्हणत होतो. तसेच हे लाईक सर्ड्स असतात. ह्या प्रत्येकामध्ये रूट 2 आहे, म्हणजे रूट सेम पाहिजे, म्हणजे प्रत्येकाची ऑर्डर पण सेम आहे. इथं 2 2 2 आहे, आणि आतला जो रॅडिकंड आहे म्हणजे n प्रत्येकाचा सेम पाहिजे, आणि आतला जो रॅडिकंड असतो तो पण सेम पाहिजे. मग इकडं त्याला कोणताही अंक कोइफिशियंट म्हणून असेल म्हणजे त्याला तो मल्टिप्लाय म्हणून असतो, तर त्या सगळ्याला लाईक सर्ड्स म्हणतात. जसं इथं काय नाही, म्हणजे 1 आहे, इथं -3 आहे, इथं 4/5 आहे, या सगळ्यांना लाईक सर्ड्स म्हणतात. मग या लाईक सर्ड्सचा उपयोग आपल्याला पुढे जाऊन ॲडिशन सबट्रॅक्शन करत असताना होणार आहे. म्हणजे जसं आता इथं माहीत असावून पडदिशी सांगतो, आपण 2x + 3 करत नाही, कारण हे लाईक सर्ड्स नाही आहेत, यांची ॲडिशन पुढं करत नाही. परंतु 2x + 3x असेल तर आपण 5x लिहितो. सेम वे 2 रूट 3 + 3 रूट 3 जर असेल तर रूट 3 मध्ये आपण ॲडिशन करतो, आणि हे 2 + 3 म्हणजे 5 रूट 3 येतो. म्हणजे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असताना जसे आपल्याला लाईक टर्म्स लागतात तशा पद्धतीने आपल्याला ते लाईक सर्ड्स उपयोगाला येतात. आणि मल्टिप्लिकेशन करत असताना फक्त ऑर्डर चेक करतो ते त्यावेळी पाहणार आहे. म्हणजे इथंपर्यंत एक 2 गोष्टी तुम्हाला लक्षात येतात का पहा.
एखादं रूट असताना मॅक्झिमम त्यातला भाग बाहेर घ्यायचा आणि त्याला अशा रूपामध्ये आणायचं की पुन्हा त्याचे फॅक्टर्स पडता कामा नाहीत, किंवा जरी पडाले तर त्याचं रूटमधून ते फॅक्टर्स बाहेर येणार नाहीत. अशा वेळी हा जो फॉर्म असतो ज्याला आपण सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्ड असं म्हणतो. मग सिम्पलेस्ट फॉर्म केल्यानंतर आपण जर कम्पेअर करत बसलो, जर त्यातलं या पद्धतीने म्हणजे त्याची ऑर्डर पण सेम असेल, म्हणजे एन ज्याला म्हणतोय, आणि त्याचा रॅडिकंड जर सेम असेल, बाकी इकडे कोणताही नंबर असेल, तर असे जे सगळे सर्ड्स असतात त्याला सिमिलर किंवा लाईक सर्ड असं म्हणतात. तर यावर आधारित क्वेश्चन काय आहेत ते पाहूया. क्वेश्चन काय दिलंय पहा, सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ड्स. आपल्याला हे सगळे स्क्वेअर रूट टाईपच दिलेले आहेत, वेगळे सुद्धा देऊ शकतात. याला आपण सिम्प्लिफाय करायचं आहे, म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. एक दोन उदाहरणं पाहू लक्षात येईल. सपोज फर्स्ट एक्झाम्पल 27चं स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट ऑफ 27. आपण 27चे अशावेळी फॅक्टर्स पाडायचे. 27चे फॅक्टर्स आपल्याला जर लगेच पाडता येत असेल तर आपण लिहू शकतो 3 3 9 9 3 27. असं जर लक्षात येत नसेल तर या पद्धतीने तुम्ही जर पहिला फॅक्टर्स पाडून घ्यायचे आणि त्याचं प्रोडक्ट फॉर्म इथे लिहायचा. स्क्वेअर रूट काढतो म्हणजे दोन फॅक्टरपैकी इक्वल फॅक्टर्स असतील तर एक फॅक्टर बाहेर घेतो, म्हणजे इथं 3 हा बाहेर आला पार्ट आणि आत काही नाही, म्हणजे पुन्हा 3 शिल्लक राहिले. इथं आत फक्त 3 राहिलाच. याचा अर्थ स्क्वेअर रूट हे 27चं किती आलं, 3√3 आलं. हाच याचा सिम्पलेस्ट फॉर्म झाला. म्हणजे जेवढं मॅक्झिमम शक्य आहे तेवढं आपण जे फॅक्टर्स आहेत ते बाहेर घेणं म्हणजे त्याला सिम्प्लिफाय करणं असा त्याचा अर्थ असतो. सेम वे एकदम लास्ट एक्झाम्पल बघूया. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, स्क्वेअर रूट ऑफ 168. त्यासाठी 168चे फॅक्टर्स पाडायला हवेत. मी तर त्यासाठी थोडेसे रफ पाडतोय. 168चे फॅक्टर्स, हा इव्हन नंबर आहे त्यामुळे 2 डिवाइड करूया. 2 8 16, 2 4 8, पुन्हा 2 भाग जाईल. 2 4 2 2 पुन्हा 2 जाईल. 2 2 2 1 21 आला. याचा अर्थ 3 7 आणि 7 1 या पद्धतीने आपण फॅक्टर्स पाडू शकतो. पुन्हा एकदा क्रॉस चेक करायचे. 7 3 21, 2 42, 2 84, 2 168. याचा अर्थ 168चे फॅक्टर्स पडत असताना 3 टाइम्स आपण 2 घेणार, नंतर 3 × 7 या पद्धतीने याचा प्रोडक्ट फॉर्म आणला. इथं स्क्वेअर रूट आहे म्हणून दोघापैकी एक भाग घेतला. इथं क्यूब रूट असतं तर तिघापैकी एक घेतला असता, म्हणजे 2 हा पार्ट बाहेर आला, उरलेला पार्ट तसाच आत लिहिणार, म्हणजे 2 3 7. याचा जो काय प्रोडक्ट असेल तो आपण त्या रूटमध्ये लिहिणार. म्हणजेच रूटमध्ये काय येईल पहा, 2 3 6, 6 7 42. म्हणजेच हा 2√42 हा जो आहे तो रूट 168चा सिम्पलेस्ट फॉर्म आहे असा याचा अर्थ असतो. म्हणजे या प्रकारच्या उदाहरणामध्ये आपण काय पाहिलं की सर्डच्या आत म्हणजेच रूटच्या आत जी काही व्हॅल्यू असते त्याचे फॅक्टर्स पाडून मॅक्झिमम फॅक्टर्स बाहेर घेतले. हा असा प्रकार म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म केला. परंतु बऱ्याच वेळेला असे बाहेर फॅक्टर्स असतील तर ते आत पाठवावे लागतात. मग ते आत पाठवण्याची कारणं आपण पुढे जाऊन पुढच्या उदाहरणामध्ये पाहणार आहोत. परंतु ते आत पाठवत असताना काय करणार, जसं इथं स्क्वेअर रूट असताना 2 टाइम्स 3 होतं म्हणून 1 टाइम ते बाहेर घेतलं. मग आत पाठवायचं असेल तर ते 2 टाइम्स पाठवायला पाहिजे. म्हणजे त्याचा उपयोग होणारी उदाहरण पाहूया म्हणजे लक्षात येईल. क्वेश्चन काय दिलाय, कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ सर्ड्स. आपल्याला इथे 7 पेअर्स दिलेले आहेत, त्या कम्पेअर करायच्या आहेत. म्हणजेच त्याच्या कम्पॅरिझनमध्ये स्मॉलर ग्रेटर कोण असेल तो ठरवायचा आहे आपल्याला. सपोज हे सेकंड एक्झाम्पल मी जरा सिम्पल घेतो, लगेच लक्षात येईल. आपल्याला रूट 247 आणि रूट 274 हे कम्पेअर करायचं आहे. दोघांचं पण स्क्वेअर रूट आहे. 247 पेक्षा 274 हा नंबर मोठा आहे, म्हणजे साहजिकच ह्याच्यामध्ये आपण कम्पेअर करत असताना डायरेक्ट म्हणू शकतो की जे सेकंड सर्ड आहे तो ग्रेटर असेल. म्हणजे जर आपण त्याची जी ऑर्डर आहे ती सेम असेल तर सांगू शकतो दोघांचं पण स्क्वेअर रूट होतं. एक नंबर होता 247, एक होता 274. 274 हा ग्रेटर नंबर आहे, साहजिकच आहे त्याचं जे स्क्वेअर रूट असणार ते सुद्धा ग्रेटर असणार, हे आपण सांगू शकलो लगेच. कारण ह्या दोघांचं पण स्क्वेअर रूट होतं, म्हणजे दोघांची पण ऑर्डर सेम होती म्हणून ते शक्य झालं. आता मुळात ह्या सगळ्या उदाहरणामध्ये ऑर्डर सेमच आहे, पण त्याच्याही पुढचा टप्पा म्हणजे हे रूट घेत असताना तो नंबर पूर्ण त्या रूटच्या आत होता, रूटच्या बाहेर काय नव्हतं. पण बाकीची जर उदाहरणं पाहिली तर त्याच्या बाहेर काही नंबर्स आहेत. मग अशा वेळी आपण कम्पेअर डायरेक्ट नाही करू शकणार, त्याला अशा फॉर्ममध्ये आपण आणायला पाहिजे. म्हणजेच काय करू शकतोय पहा, सपोज हा 7√2 आहे आणि 5√3 आहे, या दोघांमध्ये कम्पेअर करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल 7√2 आणि 5√3. मग यामध्ये हे 7 आणि 5 हे फॅक्टर्स म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणलात. मग सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणलं तर कम्पॅरिझन करायला अवघड जातं, आपल्याला ते रेग्युलर फॉर्ममध्ये ठेवायचे आहेत, म्हणजेच हे फॅक्टर्स पुन्हा आत पाठवायला पाहिजे. आता हा 7 बाहेर आलाय म्हणजे 2 वेळा आत होता म्हणून बाहेर आला, कारण स्क्वेअर रूट आहे म्हणजे 2 वेळा बाहेर होता, 2 वेळा आत होता म्हणून त्याला आत पाठवत असताना 2 ×
हा 7 गेल्यानंतर 7 × 7 होईल, कारण स्क्वेअर रूट असल्यामुळे 2 7 पैकी एक 7 बाहेर आलेला होता. मग आत पाठवताना एकदा 7 नाही जाणार, तो 2 वेळा जाणार. म्हणजेच याची व्हॅल्यू ॲक्च्युअली काय आहे, 7 7 आर 49, 49 2 आर 98. याचा अर्थ 98चं स्क्वेअर रूट सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये हे आहे. सेम वे इथं 5 हा फॅक्टर बाहेर आला आहे, म्हणजे आत असताना 3 × 5 × 5 अशा पद्धतीने होता हे आपल्या लक्षात यायला हवं. म्हणजेच काय होईल पहा, 5 5 आर 25, 25 3 आर 75. म्हणजे हे दोन नंबर्स झाले. म्हणजे यातनं आम्हाला काय समजलं की हे दोन नंबर म्हणजेच हे दोन आहेत. आम्ही याच्यामध्ये कंपॅरिझन करू शकतो. 98 आणि 75 यामध्ये कंपॅरिझन करताना साहजिकच 98 हा नंबर ग्रेटर आहे, म्हणजे त्याचं स्क्वेअर रूट सुद्धा ग्रेटर आलं. परंतु 98चं स्क्वेअर रूट म्हणजेच 7√2 आहे आणि 75चं स्क्वेअर रूट म्हणजेच 5√3 आहे. म्हणजे 7√2 हा ग्रेटर आहे 5√3 पेक्षा, असं आपण इथं म्हणू शकतो. म्हणजे इथं तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये असेल तर तो रेग्युलर फॉर्ममध्ये आणावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला ते कम्पेअर करून सांगावं लागेल. असंच एक लास्ट एक्झाम्पल पाहूया. या लास्टच्या उदाहरणामध्ये एक नंबर रूट निघालेला आहे आणि एक तसाच आहे रूटमध्ये, म्हणून हे लास्ट एक्झाम्पल घेतले पहा, ज्यामध्ये काय सांगितलं आहे, 7 हा एक नंबर आहे आणि 2√5 हा एक नंबर आहे. आता हा जो 2√5 आहे त्याच्याकडे पहिला फोकस करूया आपण. हा 2 फॅक्टर रूटमधून बाहेर आला आहे, याचा अर्थ 2 फॅक्टर रूटमध्ये 2 वेळा होता, कारण स्क्वेअर रूट आहे. क्यूब रूट असतं तर 3 वेळा पाठवलं असता. म्हणजेच 2 2 आर 4, 4 5 आर 20. म्हणजे 20चं स्क्वेअर रूट म्हणजेच 2√5 आहे. आता हा 7 सगळाच आला, इथं रूटचं साईन नाही आहे, म्हणजे रूटचं साईन जर टाकायचं असेल तर 7 × 7 असा दोनदा असेल तेव्हा ते 7 आलं आहे. म्हणजेच 49चं स्क्वेअर रूट आहे असंही आपण म्हणू शकतो. म्हणजे 7 म्हणजे 49चं स्क्वेअर रूट, 2√5 म्हणजे 20चं स्क्वेअर रूट. आपण आता 49 आणि 20मध्ये कम्पेअर करू शकतो. 49 हा नंबर ग्रेटर आहे 20 पेक्षा, याचा अर्थ त्याचं स्क्वेअर रूट सुद्धा ग्रेटर असेल. म्हणजे 7 हा जो नंबर आहे तो ग्रेटर असणार आहे 2√5 पेक्षा, असं आपण कंपॅरिझन करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्ड कशाला म्हटलं जातं, त्याची ऑर्डर काय असते, किंवा सिम्पलेस्ट सर्ड कसा करायचा आणि त्याचं कंपॅरिझन यामध्ये पाहिलेलं आहे. याच प्रॅक्टिस सेटमध्ये अजून सिम्प्लिफाय करण्यासाठी काही एक्झाम्पल्स आहेत, ज्यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन असेल, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 9वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.